आम्ही इथेनॉल मिश्रित पेट्रोल विकतो। गाडीच्या इंजिनचे काही नुकसान झाल्यास पंप चालक जबाबदार राहणार नाही। सध्याच्या काळात तुम्ही पेट्रोल पंपावर असे होर्डिंग पाहिलेच असतील। विचार करण्याची गोष्ट अशी आहे की जर इंजिन खराब झाले तर पेट्रोल पंप चालक म्हणतात की आम्ही जबाबदार नाही, वाहन कंपन्या म्हणतात आमची चूक नाही आणि सरकार म्हणतं हा तर देशाचा फायदा आहे। मग प्रश्न पडतो की गाडीच्या इंजिनच्या नुकसानीला खरोखर जबाबदार कोण? आज याच इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल म्हणजेच E20 फ्युएलमुळे संपूर्ण देशातील वाहन चालक त्रस्त आहेत व या धोरणावर देशभरात प्रचंड संताप दिसून येतोय आणि आता तर या प्रकरणात थेट सुप्रीम कोर्टाची सुद्धा एंट्री झाली आहे। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या इथेनॉलवर संपूर्ण भारतात इतका गोंधळ सुरू आहे त्याच इथेनॉलला महाराष्ट्रातून मात्र सत्ताधारी असो वा विरोधक एकही विरोधी सूर उमटत नाहीये। महाराष्ट्र एवढा गप्प काय? चला तर शोधूया यामागचं खरं राजकीय आणि आर्थिक रहस्य। नमस्कार, मी कोमल वखरे आणि तुम्ही पाहताय सरळ सोपं। पहिले हे समजून घेऊया की हा नेमका काय प्रकार आहे। केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिक्स करण्याचे धोरण राबवलं होतं, पण यामुळे सामान्य नागरिकांना मोठा फटका बसताना दिसतोय। इथेनॉल हे हवेतील ओलावा शोषून घेतं, ज्यामुळे पेट्रोल टाकीत पाणी जमा होतं आणि इंजिन जाम होतं। इथेनॉलची एनर्जी कॅपॅसिटी शुद्ध पेट्रोलपेक्षा कमी असल्यामुळे गाड्यांचे ॲव्हरेज मायलेज सुद्धा 5 ते 60% पर्यंत घसरला आहे। या सर्वात मोठा भूकंप तेव्हा झाला जेव्हा केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं की देशभरात लागू असलेले 20% इथेनॉल ब्लेंडिंगचे धोरण अजूनही केवळ एक प्रयोग म्हणजेच ऑन गोईंग एक्सपेरिमेंट आहे आणि याचे खरे परिणाम पुढच्या वर्षभरात कळतीलच। या प्रतिक्रियेला सोशल मीडियावर नागरिकांनी सरकारला धारेवर धरत आम्ही आणि आमच्या गाड्या काय तुमच्या प्रयोगशाळेतील वस्तू किंवा प्राणी आहेत का असा थेट प्रश्न उपस्थित केलाय। तर महाराष्ट्राच्या या शांततेचे थेट उत्तर दडलंय आणि इथल्या साखर आणि सहकार राजकारणात। महाराष्ट्रात 206 साखर कारखान्यांपैकी 104 पेक्षा जास्त कारखाने थेट बड्या राजकारण्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीचे आहेत आणि आता या साखर कारखान्यांमध्ये कोट्यवधीचे इथेनॉल डिस्टिलरी प्लांट्स चालू केलेले आहेत। पक्ष कोणताही असो, सत्ताधारी असो की विरोधक, सर्वांचे साखर कारखाने आणि इथेनॉल प्लांट्स एकमेकांत गुंतलेले आहेत। जेव्हा केंद्र सरकार इथेनॉल खरेदीसाठी कोट्यवधी रुपयांची सबसिडी देतं तेव्हा या सर्व नेत्यांच्या तिजोऱ्या भरतात। इथेनॉलच्या या संपूर्ण खेळात एक मोठा तांत्रिक आणि राजकीय प्रश्न उपस्थित केला जातो, तो म्हणजे नितीन गडकरी हे देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत। त्यांचे मूळ काम काय? तर देशातील रस्ते, हायवे आणि वाहतूक व्यवस्था अधिक चांगली आणि गतिमान करणे। मग प्रश्न असा पडतो की पेट्रोल, डिझेल आणि इथेनॉल ब्लेंडिंगचा हा संपूर्ण विषय मुळात पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकृत यायला हवा। मग रस्ते वाहतूक मंत्री यात इतका इंटरेस्ट का घेत आहेत? यातूनच विरोधकांना प्रश्न विचारण्याची जागा मिळाली। नितीन गडकरी हे देशात इथेनॉल ब्लेंडिंगचे सर्वात मोठे पुरस्कर्ते मानले जातात, पण याच वेळी त्यांचे सुपुत्र निखिल आणि सारंग गडकरी यांच्या मालकीच्या CN ॲग्रो इंडस्ट्रीज आणि मानस ॲग्रो म्हणजेच पूर्वीची पूर्ती पॉवर अँड शुगर या कंपन्या थेट इथेनॉल निर्मितीच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत। जेव्हा केंद्र सरकारने 20% इथेनॉल ब्लेंडिंग सक्तीचे केले तेव्हा CN ॲग्रोचे उत्पन्न अवघ्या वर्षभरात 18 कोटींवरून थेट 500 कोटींच्या पार गेलं आणि त्यांच्या शेअरचे भाव तब्बल 2000% वाढले। काँग्रेसचे यावरून थेट लोकपाल चौकशीची मागणी केली होती, पण पेट्रोलियम मंत्रालयाच्या धोरणावर रस्ते वाहतूक मंत्र्यांनी एवढा प्रभाव टाकणे आणि त्याच धोरणामुळे त्यांच्या कौटुंबिक कंपन्यांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होणे यावर विरोधकांनी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे सरकारी धोरणातून स्वतःचा फायदा केल्याचा गंभीर आरोप केला। जरी नितीन गडकरी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असले तरी या वादामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, इथेनॉल धोरणाचा थेट फायदा महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांच्या घरच्या उद्योगांना होतोय। तर मित्रांनो, हा आहे इथेनॉलचा संपूर्ण ताळेबंद। एकीकडे सामान्य नागरिक कमी मायलेज आणि खराब इंजिनमुळे त्रस्त आहेत, पेट्रोल पंपावर नो रिस्पॉन्सिबिलिटीचे बोर्ड लागतायत आणि केंद्र सरकार कोर्टात सांगते की हा केवळ एक प्रयोग आहे। तर दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकीय लॉबी, मग ते भाजप असो, काँग्रेस असो किंवा दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना, इथेनॉलच्या कोट्यवधी रुपयांच्या धंद्यात मात्र नफा कमावत आहेत। म्हणूनच सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागूनही महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून इथेनॉल विरोधात एक शब्दही बाहेर पडत नाहीये।
तुम्हाला याबद्दल काय वाटतं? जर पेट्रोल पंप चालक आणि सरकार गाड्याच्या इंजिनच्या नुकसानीची जबाबदारी घेणार नसेल आणि सामान्य नागरिकांना एका प्रयोगाचे साधन बनवत असतील, तर ग्राहकांनी इथेनॉल पेट्रोल का खरेदी करावं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा सडेतोड विश्लेषणासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या सरळ सोपं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.